गाईस तुम्हाला एक सांगू का, ते बैल चलायत पण चांगलं चलायचं, पण ते काय नाही उगीच चिरकत आहेत बाबा. तेव्हा तुम्हाला आवाज येत असेल. हे काही स्वागत आहे तुमचं का नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता सध्या तर मी ब्लॉग सुरू करत आहे शेतामधून, बिकॉज गाईज आता बैल आलेले आहेत आपल्या शेतामध्ये पाळी घालण्यासाठी. हो का, बघू शकता गाईज पाळी घालण्यात आहेत. आणि गाईज तिकडं आहेत बैल. आता गाईज तिकडच्या शेताकडे जायचं आपल्याला आहे. आणि हे गाईज झालेलं आहे शेत आणणं. आणि गाईज आता हे आपण घेऊन जाऊ. ओके, आईने मला पाठवलेलं आहे गाईज हे आणण्यासाठी. तर गाईज आता हे पसारा मी घेतलेला आहे. आणि गाईज चला आता आपण जाऊ तिकडे. तर गाईज आम्ही चाललो होतो दुसऱ्या शेतामध्ये बैलगाडी घेऊन. हो का, आपली बैल इथं आहेत. जायचं आजच्या दिवशी जायचं गायचं म्हणजे उद्या आज एक ब्लॉग होतं की मी तेवढं काय करला. आता आमच्या शेजाऱ्यांनी इथं पाईप टाकलेला आहे ते बी ठिबक. आणि गायचं आता तिकडून येत आहेत पप्पा गाडी घेऊन. आता गायची हे रान आपल्याला हे करायचं आहे, पाळी मारायची आहे याला. ओके, तर हे गाईज आमच्या शेजाऱ्याचं आहे जे की यांनी ठिबक लावलं आहे गाईज. गाईज आता लावलेला आहे आहोत आम्ही हो का गाईज या वावरामध्ये. तर झालेलं आहे गाईज चालू. आता पप्पा गाईज आता उपटन हाणत आहेत, कारण गाईज खूप कडक झालेलं आहे आमचं रान. आणि गाईजकडून ट्रॅक्टर गेलं तर याच्यामुळे खूप झाले कडक रान. तर गाईज आता सध्या तर मी गाईज लिंबाखाली बसलेलो आहे गाईज. आणि तिथंच गाईज तुम्हाला दिसत असेल समोर, तिथं गाईज पप्पा काय ते आईचं आणि का ट्रॅक्टर बघायचं खूप भांडण लागलं होतं, कारण गाईज आमच्या वावरातूनच निघू लागायचे ट्रॅक्टर. आणि गाईज तुम्ही बघू शकता का पाणी काय पडलं नाही गाईज अजूनपर्यंत. आणि थोडंसं हिरवं हिरवं इथं उठलं आहे म्हणून गाईज आम्ही ह्याच्यामध्ये वावरामध्ये गाईज हिरवं हिरवं उठलं म्हणून गाईज थोडं आणलेलं आहे आम्ही हे आपले बैल. आणि आता मारत आहे पाळी. आता गाईज ह्याच्या समोरून आम्ही थोडी मारीन पाळी जे की असते. ओके गाईज तुम्हाला सांगतो का, हे लिंब आहे ना जे की खूपच वाळून गेलेला आहे. आता हे तोडायचं आहे गाईज आम्हाला लिंब, पण आता इथं देव आहे गाईज म्हणून तोडायचं होत नाही आहे. बाबा. आणि गाईज माझा मोबाईल एक फुटलेला आहे. आता मोबाईल फुटल्याने गाईज माझ्या पप्पाच्या मोबाईलमध्ये मी आपल्या चॅनल लॉग इन केलेला आहे, कारण की माझं सिम आहे याच्यामध्ये म्हणून. ओके, आता जेव्हा आपला गाईज मोबाईल चालू होईल तेव्हा माझं सिम टाकून मी आपलं चॅनल तिकडं उघडतो गाईज. ओके, आणि खूप दिवस झालं गाईज मी ब्लॉग टाकला नाही, कारण की मोबाईल फुटला आहे म्हणून याच्यामुळे. आणि आता तर सध्या गाईज मी शूट करत आहे जे की आपल्या पप्पाच्या मोबाईलमध्ये. आणि गाईज आता एडिटिंगची पण आता बोंबाबोंब आहे, कारण की माझ्या मोबाईलमध्ये एडिटिंगचं सॉफ्टवेअर होतं, पण आता ते पण मोबाईलचं हे झालेलं आहे, फुटलेलं आहे. तर मी तरी काय करू शकत नाही. आता बघूच गाईज 2-3 दिवसांनी मी गाईज कामाला जाणार आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता का पाळी मारत आहेत पप्पा. आणि गाईज तुम्ही कमेंट करून सांगा की हे काय असतं हे काही. गाईज ते मायने बघा आपले टोपले घेऊन गेले आहे का न विचारता. आता खाली पडलं असले म्हणून गाईज घेऊन गेली. थांबा तुम्हाला दाखवतो झूम करून. तेव्हा का बघा, तेव्हा का टोपले घेऊन गेली बाईज माय. तर जाऊ द्या गाईज.
तर गाईज आता आपल्याला थोडे धोंडे टाकायचे मागे थोडे आहेत, तर आपण तेवढे टाकू द्या आणि आपल्याला घरी जायचं गाईज. आणि आता हे जे तुम्हाला पहिले दिसत असेल ते आता पहिलं गायचं पाणी पिऊन येते तर, आणि आपण तेवढं टाकू द्या या टोपल्यानं गायची टाकायची मला. तर तुम्हाला मी भेटतो गायच्या घंट्यानंतर टाकून, ओके. आणि सध्या तर मी पाणी पिऊन येतो गायच, ओके. तर चला गायच, तर गायच आता आपलं जे काम आहे ते आपण करतो, ओके. तर चला आता ते गायच आपल्याला धोंडे टाकायचे आहेत. गाईज खूप ऊन पण लागत आहे गाईज, आणि आता धोंडे गाईज खूप गरम झालेले आहेत. तरी पण गाईज काढावं लागतं तुम्हाला, कारण की आता पप्पा खाली जाणार आहेत विहिरीकडे पाणी पाजवण्यासाठी. तर मी काढतो गाईज, आणि गाईज मी आंघोळ पण केली नाही आज. सकाळीच गाईज उठून आलो मी. पप्पानं मला आंघोळ बी करू दिलं नाही. मी गाईज थोडा लेट उठलो, रात्री लेट झोपलो होतो म्हणून. तर गाईज पटपट आपण एवढं टाकू द्या, आणि खाली नेलं तर पहिल्या सांगत तर तिकडे बंद जाऊ घ्यायचो की पहिल्यांदा तर टाकूत घ्यायला. चला गाईज मी आत्ता गाईज खूप मला लागले, का बघू शकते तुम्ही. आणि गाईज तुम्हाला सांगू का पप्पा काय गाईज मी पुढे चाललेलो आहे आपल्या टोपलं घेऊन गाईज आणि कळशी घेऊन, कारण की गाईज आपले जे बैल आहेत ना ते खूपच ताण्यातून गेलेले आहेत, ओके. तर खूप गाईज ऊन झालेलं आहे, आणि मी पण आज गाईज आंघोळ केलेलं नाही. तर यांना गाईज पाणी पाजवायचं आणि आपल्या जळाच्या गाव आणि गाईज आपल्या जळाच्या वावरामध्ये बसवायचं गाईज यांना, ओके, वैरण टाकून. आणि गाईज आम्ही पण तिथंच बसणार आहोत. तर चला गाईज आता मी पहिल्यांदा जाऊन लवकर आपल्याला पाणी काढायचं, ओके. तर मी एवढं येचलेलं आहे गाईज, आणि आई तिकडे येचत आहे. आणि गाईज इकडचं झालेलं आहे सगळं, आता थोडं राहिलेलं आहे. आणि आता मी चाललेलो आहे गाईज पाणी आणण्यासाठी. आता लगेच जायचं, आता थोडं यायचं जायचं गाईज पप्पाकडे.
पप्पा गाईज आता पप्पाचं तिकडं हाणायचं झालं की लगेच जायचं मग घरी गायज. ओके. आणि गाईज मी अंघोळ सकाळपासून केलं नाही, आता लगेच जायचं नाही गायज. आणि बघा इथं पण राहिलेलं आहे थोडंसं, तर एवढं करायचं गाईज, नंतर जायचं. ओके. तर गाईज आता मी घरी आलेलो आहे गाईज. बघू शकते असं काही वातावरण झालेलं आहे. आणि गाईज आता मला लवकरच एडिटिंग करायची आहे, याच्यामुळे गाईज आता मी व्लॉग एंड करतो गाईज. ओके. तसं तर गाईज मी रात्री एंड करतो व्लॉग, पण गाईज आता मी आता व्लॉग एंड करतो, कारण की गाईज पप्पाचा मोबाईल आहे, तर पप्पाला पण बघावं लागतं गाईज. ओके. तर गाईज हे ब्लॉग मी एंड करतो. आणि गाईज तुम्हाला हे जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर, आणि खूपच चांगला वाटला असेल तर गाईज सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा गाईज. ओके. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.